डोबुला टाकू आता आपण त्या कोलब्या. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी ॲग्रिकल यूट्यूब चॅनलवर. मी गव्हाणकर. तर आज आपण आलेलो आहोत, मामा आहेत दोन, त्यांनी मला बोलवलेलं आहे. आज नवीनच व्हिडिओ असणार आहे, एरीची एंडीची कोलब्या पकडाची नवीनच पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे. काहीतरी नवीन बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये. तर ती कोलबी कशी पकडतात ना एरीच्या साह्यानं बघा. तर आपले मामा आहेत दोन आणि तो मावशीचा मुलगा आहे. बघा आता आपण सुरुवात करायची ना मामा कोलब्या पकडायला. सुरुवात करू. पहिला एरणी बांधाची कशी पद्धत आहे ना ती दाखवतो तुम्हाला. बघा कशी बांधतात ती बांधली का डायरेक्ट करू सुरुवात पाण्यामध्ये जावाला. आता मामात ना दोन ते आपल्याला सांगतील एरी कशी बांधायची. एरीच बोलता का मला काही एंडी जावला बोलतात, पण आमच्या पद्धतीमध्ये त्याला एंडी बोलतात. असं आहे काय? हा, एंडीला एकट्याला एंडी ओढता येत नाही, म्हणजे दोन माणसं लागतात. दोन लागतातच, कंपल्सरी दोन लागतात. दोन नसले एकाला जमत नाही. आसू वेगळी आणि एंडी वेगळी. आसूला एक माणूस लागतो आणि एंडीला दोन माणसं लागतात. बरोबर. दोन्ही साईडला दोन काठ्या बांधायला लागतात आणि दोन्ही साईडनं बांधून ती पाण्यामध्ये एक साईड खाली टाकून ओढायची असते. बांधतात कशी ना ते दाखवतो बघतो. खाली पण सेम बांधायला लागतो मग दोन्ही घर सेम सेम दोन्ही घर बांधायला लागतो तिला. पण ते खालचं जे बांधताना रशी आहे ना व्यवस्थित खालच्या चिखलाला लागायला पाहिजे एवढी, म्हणजे पूर्ण काठीच्या लेवल कोलबी असते ते आपल्याला भेटतं. व्यवस्थित बांधायला पाहिजे. ती वरती जर असली तर कोलबी कमी येईल तुला. बरोबर आहे, बरोबर आहे. व्यवस्थित बांधायला पाहिजे. भरपूर मोठी आहे बघ. तर आपण केलेली आहे बघा, वराला सुरुवात केलेली आहे बघा. अशी वराला लागतं, एक ही बाजूला आणि दुसरा ते बाजूला. दादा कधी भेटल्या? कधी आलो बाबा? अडीचला. कोलब्या बघ सगळी जिली काही जिली, सगळी जिली बघा. कधी पकडले मग अडीचला आलो. ते बघा ते इथं पद्धतच त्यांची सेम आहे बघ. म्हणून काहीतरी आज नवीन बघायला भेटल. कितीला आलो? अडीचला आलो. तरी मग किती टाइम के चाल लागता इशी, म्हणजे मिनिट कधी? एक साधारण 10 ते 15 मिनिट. 10 ते 15 मिनिटं का? म्हणजे 10 ते 15 मिनिटं के चाल लागता इशी. परत ती घ्यायला लागते, उचलायला लागते. उचलायला लागतं ना. उचलून का असेल तर तू काढायच्या कोलब्या घ्यायच्या, परत केचायची कंटिन्यू करायची. उचलाची ना आता. उचलाची आता बघू आता काय भेटतंय. कोलब्या किती येतात बघू. त्यांनीच त्या कोलब्या घेतील त्यांनी. याच्या आतमध्ये कोलब्या. घाण भरपूर येते बघा. टाकलेली घाण असते ना, प्लॅस्टिक कोलब्याल्यान जी तारीवाली व बारकी एकदम धुवायला लागतं. ते चिखल असतं ना यान पूर्ण चिखलांशी भरलेली असते. चिखलान भरलेली असते ती. याच्यातून या घाणीतून सगळं काढावं लागेल. ते एक मेहनत तर भरपूर आहे. मेहनत भरपूर आहे. शिवाय रात्रीचे यायला लागतं. रात्रीचे बारीक चिंबोरी आहे. बारीक चिंबोरी.
जितारा सोडतो जितारा बारीक जितारा मोठा होईल तो सोडला का यावरी कोलबी आली का मग आपल्याला पहिली झोल्याची यावरी कोलबी थोडी 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 जमवून घ्यायला लागते थोडी थोडी जमवायला लागेल डोबूल आहे त्यांना म्हणजे यांनी जिवंतच राहतं मावरा सगळा मच्छी ठेवण्यासाठी काच बनवलं कोळी लोकांचं. मच्छी ठेवाटी कचराला येते किती कचरा आहे तो या बावरी आल्या कोलब्या त्याचा अर्धा कचरा आहे त्यानं अर्धा कचरा टाकून दे डोबला आता डोबुलन टाकू कांगोरी यान बघ टाक सोड तुला जी एवढी आली कोलबी आपल्याला चौथ्याची सगळी जिल्लीचे ते काय जिली जिल्ली कोलबी हा कोलबीच्या लय प्रकार आहेत पातली कोलबी याला नाहीये पातली कोलबी जिल्ली पातली कोलबी उडतं. जिल्लीच पातली कोलबी बघा हुशारा भेटतो वावऱ्याला आतमध्ये धरी जरा डोबल्या उरतान बघा कोलबी आतमध्ये हे बघ. या नेलं होतं कचरा नॉर्मल एरिया बोलतात ना तर पाठी ते घाण नाही ते दिवस पण इथे मुरी ना ती हे त्याने खायला लई बरी डोबुला टाकू आता आपण त्या कोलबी टाका
कसं आहे नाण्या हे बघ. काय आलं काय नाही. शुद्ध आहे तो बारका. तर मामा किती वर्ष झाली तुम्ही धंदा करता विहिरीचा बोला मच्छीचा बोला? 25 ते 30 वर्ष. 25 ते 30 वर्ष झाली का धंदा करता? तर आता मच्छी राहिली नाही ना जास्ती काहीच नाही पहिल्यांसारखी. काहीच नाही झालं. काहीच नाही राहिली. यांच्या घर बेलपाटला पण सांगते काहीच नाही राहिली. सर्व गटार झालाय. गटार झालाय. आमच्या आपल्या इथं बघितलं ना सर्व गटारच सुरलेले घाण येते. त्याच्यामुळं मच्छी कमी झालेली आहे. मच्छी कमी, चिखलच खराब झाला. चिखल मेन खराब झाला ना. खाना त्यांचा मेन तो खराब झाला चिखलावरचा. चिखल म्हणजे चिखलासाठी गटाराचे घाण चिखलावर बसते ना, त्याच्यामुळे मच्छी झाली नाही. आणि त्याच्यात कचरा सर्व कचरा. तर मामा तुम्हाला किती वर्ष झाली? मला या धंद्यामध्ये आता कमीत कमी 15-16 वर्ष व्हायला आली. 15-16 वर्ष व्हायला आली का? पहिल्या धंद्याला आहे ना खूप मजा असायची. म्हणजे माणसाला बोर वगैरे वाटत नव्हता. एवढं मच्छीला आल्यानंतर कधी माणूस रिकामा वगैरे जात नव्हता. भरपूर मच्छी मिळायची, खायला पण मिळायची, विकायला पण मिळायची. आता तशी काही कंडिशन राहिली नाही. आता जरी मच्छीला आला तरी जेवायला मिळेल का नाही मिळेल ते पण कधी कधी सांगू शकत नाही. पण कसं आहे, धंदा आहे बोलल्यानंतर यायला लागतं. आमचा कोल्ह्याचा धंदा आहे. पण या ज्या कंपन्या वगैरे आल्यात त्या कंपन्यांची मुलं सर्व काही मच्छीचं साधन आहे तो आमचा आता कमी होत चाललेला आहे. दिसल्या कोलब्या आहे बघ. फुकट मेहनत आहे सर्व ही. समजला ना? फुकट. प्रत्येक धंदा म्हणून यायचा बस. आपला लास्टचा झोल आहे ना मामा? लास्टचा झोल आहे. कारण की चाललो आता आम्ही बघा लय लांबशी आलो खेचत 2-2.5 तास झाले आली. झाला आराम. चिंबोऱ्या बारक्या त्या कांगोऱ्या त्या अशी उचलायला लागतात. ते चिखल येते ना याच्यात. चिखल येते ना भरपूर. कारण की चिखलांचीच वाढतं ना ती. एक बैलगाडी चिखल ओढायला लागते. चिखलाच भरलेले असते पूर्ण. कापूर वरची वर दिसत त्याला नाही तो गाणी येईल तुला बरं वरती कोलबट भेटले तुला तर जाऊ ना तर मग घरी. हो चाललो घरी मस्त पैकी. दाखवतो घरी गेलो का किती आहे यातमध्ये. असं दिसणार नाही तुम्हाला बघा.
तर बघितली ना व्हिडिओ, मस्त कोलब्या पकडल्या, नवीनच पद्धत तुम्हाला दाखवली. आज व्हिडिओ आवडलीच असेल, कोलब्या कशा पकडतात त्या. तर व्हिडिओ आवडलीच असेल तुम्हाला, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन आलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.